गुड मॉर्निंग. नमस्कार श्रोते हो, नमस्कार. रसिक हो, नभातून झेपावणाऱ्या स्वरांच्या या अखंड प्रवासाला यावर्षी 90 वर्ष पूर्ण होत आहेत. माहिती, शिक्षण, संस्कृती आणि मनोरंजन यांचा समतोल साधत आकाशवाणीनं अनेक पिढ्यांच्या जीवनाला स्पर्श केला आहे. असंख्य कलाकार, साहित्यिक, शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक यांच्या भावविश्वाला समृद्ध करणारी ही संस्था आजही तितक्याच विश्वासानं आपल्यासोबत उभी आहे. या गौरवशाली प्रवासाच्या अनेक आठवणी आपल्या हृदयात जपून ठेवणाऱ्या व्यक्तींमध्ये आकाशवाणीचे माजी उद्घोषक विशेष स्थान राखून आहेत. त्यांच्या आवाजानं असंख्य कार्यक्रमांना ओळख मिळाली, तर त्यांच्या शब्दांनी लाखो श्रोत्यांच्या मनात घर केलं आहे. आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या या ऐतिहासिक टप्प्यावर या सुवर्ण प्रवासाचे साक्षीदार असलेले आपले आदरणीय सेवानिवृत्त उद्घोषक संजय ठाकरे सर यांचं मनोगत आज आपण ऐकणार आहात. त्यांच्या आठवणींमधून उलगडेल आकाशवाणीचा कालातीत प्रवास, बदलत्या काळातील अनुभव आणि या माध्यमांशी जुळलेले त्यांचे भावबंध. चला तर मग ऐकूया त्यांचे हृदयस्पर्शी मनोगत. आपल्या सगळ्यांना संजय ठाकरेचा असा स्नेह नमस्कार. श्रोते हो, आज आपण आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासाचा उत्सव साजरा करतो आहोत. आणि भारताच्या प्रसारण क्षेत्रामधील आकाशवाणी ही खरं म्हणजे एक ऐतिहासिक आणि विश्वासार्ह अशी संस्था आहे. 8 जून 1936 पासनं ऑल इंडिया रेडिओची स्थापना झाली आणि पुढे आकाशवाणी हे नाव सर्वत्र लोकप्रिय झालं. गेल्या 9 दशकांमध्ये आकाशवाणीनं देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासामध्ये अमूल्य असं योगदान दिलेलं आहे. बातम्या, कृषीविषयक मार्गदर्शन, शैक्षणिक कार्यक्रम, संगीत, नाटकं, साहित्य, लोककला या सगळ्यांच्या द्वारे आकाशवाणीनं जनतेशी अतूट असं नातं निर्माण केलेलं आहे. स्वातंत्र्य लढ्यापासून ते आधुनिक डिजिटल युगापर्यंत आकाशवाणीनं देशवासियांना माहिती, मनोरंजन, प्रेरणा असं सगळं दिलेलं आहे. या आपत्तीच्या काळामध्ये, युद्धाच्या प्रसंगी आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या घटनांमध्ये आकाशवाणी हा जनतेचा विश्वासू साथीदार राहिलेला आहे. आकाशवाणीचं वैशिष्ट्य म्हणजे विविध भाषा, संस्कृती आणि परंपरा यांना दिलेलं एक व्यासपीठ म्हणून आपण आकाशवाणीकडे पाहतो. भारताच्या विविधतेमध्ये एकता निर्माण करण्याचं कार्य आकाशवाणीनं सातत्यानं केलेलं आहे. आज डिजिटल माध्यमाचा जरी विस्तार झालेला असला तरी आकाशवाणीचे महत्त्व अजूनही कायम आहे. तिची विश्वासार्हता आणि दर्जेदार कार्यक्रम आणि लोकांशी असलेलं भावनिक नातं हे तिचं खरं सामर्थ्य आहे. आपण आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या या ऐतिहासिक प्रवासाला मनपूर्वक अभिवादन केलं पाहिजे. त्यांच्या म्हणजे आत्ता जे आकाशवाणीमध्ये आहेत त्या सगळ्यांच्या भविष्याच्या बद्दल आपण सुयश चिंतलं पाहिजे. खरं म्हणजे भारताच्या या आकाशवाणीचा जो इतिहास आहे तो जर आपण पाहिला तर 1930 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस ISBC PS हे सुरू झालं आणि 8 जून 1936 रोजी तिचं नाव ऑल इंडिया रेडिओ म्हणजे आपण ज्याला AIR असं म्हणतो ते ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर रेडिओचा आणि रेडिओच्या सेवेचा झपाट्याने विस्तार झाला. 1957 साली आकाशवाणी हे अधिकृत नाव स्वीकारलं गेलं. आपण आकाशवाणीचं जे योगदान आहे त्याच्याकडे जेव्हा लक्ष देतो तेव्हा लक्षात येतं की बातम्या, शिक्षण, मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम पुरवणं हे आकाशवाणीचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे. विविध भाषा भारतामधल्या त्याच्या बोलीमध्ये सुद्धा प्रसारण आपण ऐकू शकतो. ग्रामीण भागापर्यंत माहिती पोचवण्याचं काम ही आकाशवाणी करते. संगीत, नाटक, साहित्य आणि लोककला याचं जतन करण्याचं जे कार्य आहे ते आकाशवाणीनेच केलेलं आहे. देशभरामध्ये आकाशवाणी केंद्रामध्ये वॉकथॉन, संगीत मैफिल, रेडिओ नाट्य महोत्सव स्पर्धा अशा सगळ्या पद्धतीचे कार्यक्रम सध्या आता आकाशवाणीचे जे 90 वर्ष जे होत आहेत त्याच्या अनुषंगाने आपण भारताचा सशक्त आवाज म्हणून आकाशवाणीकडे पाहतो आणि त्याच संकल्पनेवर विविध कार्यक्रम आता राबवण्यात येत आहे.
आज भारताची आकाशवाणी जवळपास 98% लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. शेकडो केंद्रांमधनं प्रसारण केलं जातं. मोठ्या सार्वजनिक नेटवर्कच्या माध्यमातून हे सगळं होत आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय असं आकाशवाणीचं घोषवाक्य आहे. अनेकांच्या कल्याणासाठी, अनेकांच्या सुखासाठी, लोकहितवर्धिनी, लोकहितकारिणी अशी ही आकाशवाणी आहे. या आकाशवाणीमध्ये 1990-91च्या दरम्यान 90मध्ये मी कॅज्युअल अनाउन्सर म्हणून तिथे सेवा द्यायचं मला काम पडलं. तेव्हा आपल्या या अकोला आकाशवाणी केंद्रामध्ये कृष्णा खोब्रागडे हे कार्यक्रम प्रमुख होते, जे नुकतेच त्यांचं प्रसारण अधिकाऱ्याचं प्रमोशन होऊन ते कार्यक्रम अधिकारी म्हणून त्याच्यामध्ये जॉईन झाले होते. खरं म्हणजे मला कॅज्युअल अनाउन्सर म्हणून घेतलं नव्हतं त्यांनी पहिल्यांदा, पण नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हा परमनंट अनाउन्सर म्हणून सिलेक्ट झालेला आहे. तेव्हा मग टेस्ट ट्रान्समिशनसाठी जरी यांनी मला कॅज्युअल म्हणून घेतलं नव्हतं, तर परमनंट म्हणून मी तिथं सिलेक्ट झालेलं असल्यामुळे मग टेस्ट ट्रान्समिशनमध्ये मग मी येऊन माझ्याबरोबर सीमा शेटे आणि पहिल्या याच्यामध्ये अनिता गाडगीळ आणि आणखी पण बरेचसे 2-4 अनाउन्सर, जे आता मला त्यांची काही नावं आठवत नाही, त्यांनी माफ करावं. तर त्या सगळ्यांच्या बरोबर मग मी पण काम करायला सुरुवात केली. आणि मग जेव्हा मला 19 जून 91मध्ये मला रीतसर ऑर्डर मिळाली आणि त्याच्यानंतर आम्ही 1 मे 1992 रोजी आकाशवाणी अकोला केंद्र ची ओपनिंग अनाउन्समेंट देण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. 1991 ते जवळपास 2015पर्यंत म्हणजे जवळपास 25 वर्ष मी अकोला आकाशवाणीमध्ये काम केलं. आणि तिथे आकाशवाणी काय राहते, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये कार्य चालतं, मिनिट टू मिनिट, सेकंड टू सेकंड कसे कार्यक्रम चालतात, कशा पद्धतीने आपण ट्रान्समिशन करतो आणि घड्याळाचे काटे आणि आपण कसं फिरत असतो, असं जवळपास 35 वर्ष मला या आकाशवाणीमध्ये काम करायचा चान्स मिळाला. तेव्हा आणि आता याच्यामध्ये बराचसा फरक झालेला आहे प्रसारणामध्ये, पण तो फरक जरी असला तरी आकाशवाणीने मात्र आपली नीतिमूल्य आणि त्याच्या ज्या परंपरा आहे आकाशवाणीच्या, त्या मात्र अजूनही जपून ठेवलेल्या आहेत. आणि आकाशवाणी आजही लोकहितवर्धिनी, लोकहितकारिणी अशी आहे, यामध्ये कुठलीही शंका नाही. आकाशवाणी अशीच कार्य करत राहणार आहे. आकाशवाणीला या 90 वर्ष झालेले आहेत. त्या 90 वर्षाचे पुढे पण ती अशीच सुरू राहणार आहे. त्याचं कारण असं आहे की आकाशवाणी हे अंतःचक्षुणी ऐकण्याचं असं माध्यम आहे. आपण आपल्या मनाचे तिथे राज्य असतात. आकाशवाणीमध्ये आपण आपल्या मनाचे जे माणसं असतात ते उभं करू शकतो. कारण दूरदर्शन आपण कसं आहे, दुसऱ्याच्या डोळ्यांनी आपण राम पाहतो, पण इथे आकाशवाणीचा जो राम असतो तो आपण आपल्या मनातून पाहत असतो. त्याच्यामुळे आकाशवाणी सतत ही अशीच नवीन नवीन संकल्पना घेऊन आपल्यासमोर येतच राहणार आहे. आपण देखील आकाशवाणीला खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि म्हणूयात जय हिंद. श्रोते हो, आताच आपण आपले आदरणीय सेवानिवृत्त उद्घोषक संजय ठाकरे यांचं मनोगत ऐकलं. श्रोते हो, त्यांच्या शब्दांमधून केवळ आठवणींचा प्रवास उलगडला नाही, तर आकाशवाणी आणि श्रोते यांच्यातील जिव्हाळ्याचे नातंही नव्यानं अनुभवता आलं. 90 वर्षाचा हा प्रवास म्हणजे केवळ काळाची नोंद नाही, तो आहे विश्वासाचा, संस्काराचा आणि समाजाशी असलेल्या सातत्यपूर्ण संवादाचा इतिहास. या प्रवासात योगदान देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा, कलाकाराचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रोत्यांचा वाटा अमूल्य आहे. रसिक हो, आकाशवाणीचा स्वर असा अखंडपणे घुमत राहो, नव्या पिढ्यांना प्रेरणा देत राहो आणि समाजमनाला समृद्ध करत राहो, हीच शुभेच्छा. याच मंगलभावनेसह मी धनंजय आपल्या सर्वांचा निरोप घेतो. तेव्हा ऐकत रहा अकोला आकाशवाणी. नमस्कार.